छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आगरी ट्रेकर्समध्ये. आज आपण जाणार आहोत कोरीगड फोर्टला. तर पहिले आपण जाऊ एकविरेला, तिकडे एकविराचं दर्शन घेऊ. मग पहाटेच तिकडं आरती वगैरे झाली, दर्शन झालं की मग आपण कोरीगड फोर्टसाठी निघू. आणि आमच्यासोबत आहेत प्रशांत आणि इथे पेट्रोल भरतात ते. आणि इकडे आहे तो नागेश आणि त्याचा भाऊ. हाय 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 गाईज. हॅलो गाईज. प्रशांतला काहीतरी बोलायचं. प्रशांत बोल. आम्ही चालू एकविरेला. आमच्याकडे 3 गाड्या आहेत, एक डॉमिनर, एक बुलेट आणि एक 220. बघूया आता. कोरीगडला चाललोय. एकविरेला आपण फक्त दर्शन घ्यायला. ओके भावा, मग ठीक आहे. नाही दादा, इकडे दर्शन घेतल्यानंतर कोरीगडला जाऊया. ब्लॉग भावा चांगला झालाय तो मागच्या वेळी आपण. आणि Okay. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. तिथे जाऊन नक्की बघा. आम्ही खूप धमाल केलेली. दसऱ्याच्या दिवशी गेलेलो रात्री. प्रथमेश पण खूप नाचलेला तेव्हा. आपण पनवेल वरून जायचं का आता? पनवेलवरून बघू, तिकडनं रस्ता नाही माहिती रे मला. आणि पनवेलवाली ऍड्रेस नाही देत बरोबर. आणि म्हणजे? समजत नाही आपल्याला काय म्हणजे भावा समजणे वाला भावा. इशारा काफी आहे. आता निघतोय, जस्ट स्टार्ट करतोय आमची राईड. गणपती बाप्पा मोरया. एकविरा. प्रथमेश काय चाललंय तुझं? ब्रो, शूज चोरतील म्हणून इकडे आणि एक तिकडे ठेवता. ही निंजा टेक्निक कुठून भेटली तुला? सगळ्यांना नको सांगू, आपलीच करते. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही कधी आले एकविरेला तर नक्कीच एक चप्पल वेगळ्या रॅकमध्ये आणि एक चप्पल दुसऱ्या रॅकमध्ये ठेवा, म्हणजे ती चोरीला नाही जाणार. आत्ता 6:30 वाजलेले आहेत आणि आमचं दर्शन सुद्धा झालेलं आहे. बघू शकता तुम्ही आमच्या पाठीमागे एकविराचं सुंदर असं मंदिर. आम्ही आमची राईड 4 वाजता स्टार्ट केलेली. तब्बल 6 वाजता आम्ही इकडे पोचलो आणि एक हार्डली 2 ते 5 मिनटात आमचं दर्शन झालं. आणि आता जस्ट इथून आम्ही जाऊ खाली, चाय नाश्ता करू आणि मग जाऊ कोरीगडला. खरं दादा, तू घरान गावा खायला ना आणीस, इथं कोणत्यासाठी खायला घेतेस? नाही घेस. मग आता दम आता घेऊन दाखव, चल मला. नाही, मी नाही घेत त्या. मला आवडतं ना, तुला काय पाहिजे? ये मासूम चेहरा बघ, याच्यासाठी तरी काही घे. यो मी आव आणि येत आमची ढोरा. यानं मी चाललेले कोरीगडला चराला. चला चला पुढे चला, पुढे चला. सगळं बंद आहे इथं, खायला बी काहीच नाही. भूक लागले. कुठे नेता का रे तुम्ही दोघा? बापासनी तुझ्या आमचे जीवा पाठवले तुला. Wow, what a beautiful morning.
अरे अरे घाबरू नकोस हे. मित्रांनो, आताच आम्ही कोरीगडच्या पायथ्याशी येऊन पोहोचलेलो आहे. म्हणजे कोरीगडच्या पायथ्याशी जो पेठ शहापूर विलेज आहे, म्हणजे कोरीगडचा बेस विलेज, तिथे येऊन पोहोचलेलो आहे. तब्बल 45 मिनिटाची राईड, म्हणजे एकविरा टू कोरीगड, तेवढी राईड करून आम्ही आता आमची ट्रेक स्टार्ट करत आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हा आहे कोरीगड किल्ला आणि आता आम्ही आमची ट्रेक स्टार्ट करतो आहे. प्रथमेश, काय वाटतं तुला ही हाईट बघून कोरीगडची? खूपच छान. मला वाटलेला जवळ आहे म्हणून मी असे शूज घालून आलोय आणि आता मला पस्तावा झाले. कोरीगडाच्या पायवाटा, सुंदर अशा वाटा आणि ही सूर्यकिरणे. तर मित्रांनो, कोरीगड किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर कोरीगड किल्ला हा पुण्यातील लोणावळ्यापासून अगदी 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि हा किल्ला जवळजवळ समुद्र सपाटीपासून 3050 फूट उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1657 रोजी तिकोना, तुंग, परत विसापूर आणि लोहगड या किल्ल्यांसोबत आपला जो कोरीगड आहे त्याची पण बांधणी केलेली होती. काय करतो रे प्रथमेश? अरे तुम्ही बघू शकता मिनी सूर्यफूल आहे. हा 10 वर्षातून एकदा येतो. बघू शकता तुम्ही किती ब्युटिफुल आहे. हे पाहण्यासाठी कोरीगडावर येऊ शकता. ते आमच्या घराच्या इथं पण दिसतात बाबा. भावा ते वेगळे असतो, हे वेगळे, हे मिनी सूर्यफूल आहे. तर मित्रांनो, आताच कोरीगड किल्ल्याच्या पायऱ्या स्टार्ट झालेल्या आहेत
आणि थोड्याच पायऱ्या चढल्यावर तुम्हाला इथे गणेश मंदिर दिसेल आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आतमध्ये. आणि त्याच्याच बाजूला 2 केव दिसतील आतमध्ये, गुफा तुम्ही बघू शकता. इकडे आम्ही तुम्हाला दाखवतो. प्रथमेश पाणी पण आहे रे यात. हा, इथे पाणी पण साचतो. नंतर इथून पाणी वाहत वाहत पायऱ्यांवरून खाली उतरतो. इको साऊंड पण येतोय. प्रथमेश प्रशांत काहीतरी तिकडे बघतोय. किती भारी व्ह्यू आहे ना प्रशांत. बोला. काय बोलशील या कोरीगड ट्रेक बद्दल? कोरीगड ट्रेक बद्दल बोलायचं झालं तर एकदम सिंपल आणि सोपी ट्रेक आहे. या ट्रेक बद्दल तुम्ही तुमच्या मित्रांना, लहान मुलांना घेऊन येऊ शकता. एकदम सोपी आणि बेस्ट ट्रेक आहे. तुम्ही इथे येऊ शकता. तुम्ही मागचं व्ह्यू बघू शकता. पूर्ण चारही बाजूने डोंगर रांगा आहेत. मित्रांनो, तुम्ही कधी या किल्ल्यावर याल ना तर पावसाळ्यात नक्की या. कारण की या किल्ल्याच्या पायऱ्यांवरून जो पाणी येतो ना आणि तो नजारा जो असतो तो एकदम बघण्यासारखा असतो. तर जेव्हा कधी याल तुम्ही तर नक्की पावसाळ्यातच या. आम्ही येऊन पोचलोय महादरवाजापाशी, बघू शकता तुम्ही. आणि इकडं थोडं रिलॅक्स मोड ऑन केलाय. आणि यो माझा भाऊस अस्थमा काही कामाचा नाही. सगळ्यात पहिले झाले इथं. आणि यो नागेश. तो एवढी जिम भावा मोबाईल हिट छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. मित्रांनो, गडावर सुंदर असे 2 मोठे तळे आहेत ज्यात पूर्ण वर्षभर पुढे असा पाणी असायचं पहिला. आता पण पाणी आहे खूप, पण जसं जसं ऊन वाढत जातो तसा हा पाणी कमी होत जातो. आणि गडावर किल्ल्यावर सुंदर असे 2 तळे आहेत. या किल्ल्याला चहूबाजूने तटबंदी आहे आणि किल्ल्यावर 2 सुंदर असे एक मंदिर आहेत. एक महादेवाचं मंदिर आहे आणि एक कोराई मातेचं मंदिर आहे. तर आता आम्ही जातो आहोत महादेव मंदिरापाशी आणि तुम्हाला दाखवतो तिथले काय वस्तू आहेत त्या. आता आम्ही येऊन पोचलो आहे महादेव मंदिरापाशी. बघू शकता तुम्ही किती सुंदर तोफा आहेत या. कधी काळी या आपल्या स्वराज्याच्या संरक्षणासाठी आगोकत असतील दुश्मनांवर. हर हर महादेव. तर मित्रांनो, आता आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू करतोय आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. ही प्लास्टिकची बॉटल गडावर येताना जर आपण भरलेली बॉटल आणू शकतो तर नेताना का नाही नेऊ शकत. तर कृपया करून जेव्हा पण तुम्ही किल्ल्यांवर जाल, कोणत्याही जाल, तर तेव्हा भरलेली बॉटल जशी न्याल तशीच रिकामी बॉटल पण सोबत घेऊन चला. कारण की आपण आपले गड किल्ले राखू नाही शकत, तर कृपया करून त्यांच्या नष्टतेचं कारण सुद्धा बनवू नका.